अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालंय। गोंदियात 25,000 हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालंय। अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालंय। गोंदियामध्ये 25,000 हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालंय। कृषी विभागाने शासनाकडे अहवाल सादर केलाय। अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी हतबल झालाय। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गोंदियामध्ये 25,000 हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालंय। कृषी विभागाकडून शासनाकडे अहवाल या संदर्भात सादर करण्यात आलाय। शेतीचं मोठ्या प्रमाणात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी त्रस्त आहे। आता नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे। त्याच्यामध्ये संयुक्त पंचनामे करून 53,296 शेतकरी आणि 25,761 हेक्टरचे नुकसान झाले होते आणि शासनाकडे 43 कोटी 34 लाखाची मागणी केलेली आहे। शासनाकडे पंचनामे सादर करून 43 कोटी 34 लाखाची मागणी केलेली आहे।